महायुतीमध्ये नाशिकच्या लोकसभेच्या जागाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेची आहे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। तर महायुती टिकण्यासाठी प्रयत्न करा अशा सुद्धा सूचना शिरसाटांनी दिल्यात आणि त्यावर नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। महायुती फार काळ टिकणार नाही असं काल जामनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले गिरीश महाजन हा संकट मोचन आहे। तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंदी लावून लंका जाळाच्या भानगडीत पडेल। हे रामराज्य चांगलं चालू द्या। रामराज्यासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका। ही महायुती कायमस्वरूपी टिकेल याकडे प्रयत्न करा। सगळेच पक्ष आता सगळ्यांनाच वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे, शिवसेनेची सिटिंग जागा आहे त्यांना वाटतं आम्हालाच मिळाली पाहिजे आणि भाजपचाही वाटतं, कारण इथे तिन्ही आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत। इथे महापालिकेमध्ये जवळपास 69 नगरसेवक जे आहेत हे भाजपचे आहेत। हा भाजपचाच बालेकिल्ला आहे आणि म्हणून रास्त आहे, साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपलं सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे। त्यामुळे काही मित्र पक्षाने जागा सोडाव्या लागतील, ज्यांच्या त्या आधीच्या हक्काच्या आहेत त्या त्यांना द्याव्या लागणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आमचे नेते देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत, हे चर्चा करतायत।